नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आपल्या राशीचक्रातली 10व्या क्रमांकाची रास म्हणजे मकर रास होय। या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला मकर या राशीबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे। तुमची सुद्धा रास मकर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर नक्कीच पाहायला मिळतील। त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहत असताना तुमची रास कोणती आहे ते लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, मकर म्हणजे परिश्रम, मकर म्हणजे खडतर प्रवास, त्याप्रमाणे शोभावे म्हणून मगर हे या राशीचे बोधचिन्ह आहे। मगर ज्याप्रमाणे टणक खडबडीत पाठीचे असते त्याप्रमाणे मकर राशीच्या लोकांचा आयुष्याचा प्रवाससुद्धा अतिशय कठीण असतो। चिंता तर या राशीच्या 5वीलाच पुजलेली असते। मकर राशीचा स्वामी शनी आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मकर राशीच्या व्यक्तीला खूप प्रयास पडतात। मकर राशीच्या स्त्रिया आणि पुरुष उंच सडसडीत नीट असे नाकडोळे असलेले, तसेच चेहऱ्यावर खूप काही सोसल्याचे किंचित खिन्न भाव असलेले असतात। पण मकर राशीच्या लोकांना हौस मात्र खूप असते। कुठलाही कार्यक्रम असो, सण समारंभ असो, मकर राशीच्या व्यक्ती नटून थटून उत्साहाने पुढे असतात। मकर राशीच्या व्यक्ती खूप बुद्धिवान नसल्या तरी अतिशय श्रद्धाळू कष्टकरी वृत्तीच्या असतात। म्हणजे समजा एखादा विद्यार्थी परीक्षेआधी 2 महिने अभ्यास करून पहिला क्रमांक मिळवत असेल तर मकर राशीचा विद्यार्थी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कष्ट करून पहिला क्रमांक मिळवतो। त्याचे कष्ट आणि यशाचा आनंद त्यामुळे काहीतरी वेगळाच असतो। मकर राशीच्या व्यक्तींना लहान मुलेसुद्धा खूप आवडतात। आता आपण मकर राशीच्या स्त्रिया कशा असतात याबद्दलची माहिती घेऊया। त्यानंतर मकर राशीचे पुरुष कसे असतात हे सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत। तर ऐका, मकर राशीच्या स्त्रिया या बांधेसूद, नाकी डोळी नीट असतात। एकदम सुंदर म्हणता येणार नाही, पण व्यवस्थित पोशाख आणि साजेसे दागिने घातल्यावर त्या आकर्षक दिसतात। 10 जणीत उठून दिसावे इतपत सौंदर्य त्यांना लाभलेले नसते। पण मकर राशीच्या स्त्रिया स्वभावतः शांत, संयमी, चिकाटी वृत्तीच्या असतात। काटकसरी बचतीचे महत्त्व जाणणाऱ्या असतात। पोशाख किंवा साड्या निवडताना किमतीला शोभून दिसेल अशी साडी किंवा पोशाख निवडतात। शक्यतो मकर राशीच्या स्त्रिया पारंपरिक रंगांना प्राधान्य देतात। वाजवी किमतीत चांगल्या दर्जाची वस्तू मिळावी यासाठी त्या बाजारातली 10 दुकानं धुंडाळतात। घासाघीस तर मकर राशीच्या स्त्रिया न चुकता करतात। मैत्रिणीला अगं 650 रुपये म्हणत होता, मी 450लाच देणार म्हणून सांगितलं। 15 मिनिटं तो बोलला आणि मी जायला निघाल्यावर बरं घ्या 450ला। 450 तर 450 द्या आणि घ्या तुमची वस्तू, हे प्रौढी मिरवत सांगतात। ती बिचारी मैत्रीण विचार करत असते की मला कुणी 50 रुपये कमी केले नसते आणि हिला मात्र 200 रुपये कमी केले। मकर राशीच्या स्त्रिया संसार अक्षरशः कोंड्याचा मांडा करून करतात। खूप काटकसरी असतात त्या, परंतु तेवढ्यातसुद्धा हौसमौज सण समारंभ साजरे करतात। मुलाबाळांसाठी आणि त्यांचे शिक्षण चांगले व्हावे, मुलं गुणी निघावीत म्हणून मकर राशीच्या स्त्रिया काबाड कष्ट करतात। संसारासाठी मेहनत करताना स्वतःची दुखणी मात्र अंगावर काढत असतात। मुलांना, पतीला नव्या कपड्यात पाहू इच्छितात, पण स्वतः मात्र जुन्या साडीलाच नवे रूप देऊन नेसतात किंवा आहेत त्या ड्रेसची ओढणी बदलून नवा ड्रेस घातल्याचे समाधान करून घेतात। तर अशा या मकर राशीच्या स्त्रिया अतिशय कष्टाळू आणि जिद्दीने अडचणींवर मात करतात। त्यांची शरीर प्रकृती चिवट आणि आजाराशी कडवी झुंज देणारी असते। कोणतेही आव्हान त्या सहजगत्या पेलू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्या भक्कम राखतात। आता मकर राशीचे पुरुष कसे असतात याबद्दलची आपण माहिती पाहूयात। तर ऐका मंडळी, बांध्याने मध्यम उंच कपाळ असलेले आणि चेहऱ्यावर आयुष्यात आत्तापर्यंत भोगलेल्या वेदनांची एक कळ नकळतपणे उमटल्यासारखा चेहरा ही मकर राशीच्या पुरुषांची वैशिष्ट्ये आहेत। मकर राशीचे पुरुष कायम वास्तववादी निर्णय घेतात। सध्या मी कुठे आहे, माझी सध्या काय परिस्थिती आहे, म्हणजे आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, शारीरिक असेल, याचा सातत्याने विचार करून मगच ते कुठल्याही निर्णयाप्रती पोहोचतात। उगाच ऑफिसला दांडी मारायची आणि घरी लोळत सोफ्यावर पडायचं हे त्यांच्या पिंडातच नसतं। अतोनात परिश्रम मकर राशीचे पुरुष करत असतात।
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या वचनावर त्यांचा दृढ विश्वास असतो. मग कुठलाही प्रसंग किंवा सण समारंभ असो, योग्य प्रमाणातच पैसे खर्च करून चांगला कार्यक्रम ते घडवून आणू पाहतात. आयता आणि बिनकष्टाचा पैसा त्यांना घरात आणणे मंजूरच नसते. बरेच मकर राशीचे पुरुष ओव्हरटाईम करून रिक्षानं जायचं, अंतरपायी चालत जाऊन वाचवलेल्या पैशातनं काहीतरी सगळ्यांना उपयोगी पडेल असे पुस्तक किंवा एखादी गरजेची वस्तू घेऊन त्या पैशाचा सदुपयोग करतील. मकर राशीच्या पुरुषांना साधं राहणं आवडतं. चौकटीत राहून आयुष्याचा आनंद उपभोगायचा असतो. मकर राशीचा पुरुष जेव्हा बाप बनतो तेव्हा वरून खडबडीत पण आतून मऊ मुलायम शहाळं असलेल्या नारळासारखा असतो. त्याच्या रागवण्यामागं मुलांसाठीचं अतीव प्रेम असतं. त्याचबरोबर त्याचे पितृहृदय अपार वात्सल्यानं तुडुंब भरलेलं असतं. स्वतःपेक्षा इतरांचा, कुटुंबाचा आधी तो विचार करतो. त्यांच्या गरजा पूर्ण करून मग स्वतःसाठी काही घेतो. घरी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांशी अगत्यानं बोलतो. त्याला मोजकेच पण चांगले मित्र असतात. सतत नोकरीत किंवा धंद्यात बदल करणे त्याला आवडत नाही. खूप मोठ्या महत्त्वाकांक्षा नसल्या तरी स्वतःचे कुटुंब आणि मुले तो चांगल्या प्रकारे सांभाळतो. आता मकर राशीच्या पुरुषांची इतर 12 राशींच्या स्त्रियांची पत्नी म्हणून कशी जोडी जमते ते पाहणंसुद्धा खूपच रंजक ठरणार आहे. एक एक करून आपण माहिती ऐकूया. सगळ्यात पहिलं म्हणजे मकर राशीचा पती आणि मेष राशीची पत्नी असेल तर पुढे काय घडतं. दोघांचेही स्वभावधर्म एकदम विरुद्ध असतात. मेष राशीची पत्नी म्हणजे उत्साहाचा प्रपात, शौर्याची परिसीमा आणि मकर राशीचा पती म्हणजे स्वतःच्या मर्यादेतच लाटांसोबत डोलणारा अथांग समुद्र. तिला प्रत्येक गोष्टीचे अप्रूप असते. तर मकर राशीचा पती फायदा तोट्याच्या गणिताला प्राधान्य देणारा असतो. ती म्हणजे उत्साहानं 4 कामं अंगावर घेईल, तर तो म्हणजे हे आपल्याला जमेल का, शेवटपर्यंत पूर्ण होईल का याचा विचार करणारा असतो. सहवासानंतर दोघेही एकमेकांना समजावून घेतात. त्यात मकर राशीचा पतीच अधिक समजूतदारपणे वागतो. मेष राशीची पत्नीसुद्धा तिचा उग्रपणा सोडून त्याला साथ देऊ लागते. प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणा हे दोघांच्यातही समानतेने आढळणारे गुणधर्मच त्यांचा संसार सुखाचा करतात. मुलांचे संगोपन दोघेही उत्तमरित्या करतात. आता मकर राशीचा पती आणि वृषभ राशीची पत्नी असेल तर पुढे नेमकं काय घडतं ते आपण ऐकूया. तर मंडळी, यामध्ये काय होतं, दोघांचेही राशीस्वामी अनुक्रमे शनी आणि शुक्र यांची परममैत्री असते. शिवाय दोघांच्याही राशी एकमेकांना 9व्या आणि 5व्या येतात. म्हणून ही एक आदर्श जोडी आहे असे म्हणावेसे वाटते. एरवी बचत आणि काटकसर हा मूलमंत्र असणाऱ्या मकर राशीच्या पतीचे वृषभ राशीच्या पत्नीसमोर काय होते कोणास ठाऊक, पण तिला तो खर्च करताना अडवत नाही. कारण वृषभ राशीची पत्नी अतिशय हौशी, रसिक असली तरीही ती ज्या वस्तूंवर खर्च करते त्या वस्तू चांगल्या दर्जाच्या आणि उत्तमच असतात की ज्या बराच काळ टिकतात किंवा घरातील इतर सदस्यसुद्धा तिचा उपयोग करू शकतात. म्हणून सुरुवातीला थोडीफार कुरकुर असेल, पण नंतर मात्र वृषभ राशीच्या पत्नीच्या सल्ल्यानं सगळं काही तो करू लागतो. वृषभ राशीची पत्नीसुद्धा तिच्या मेहनती, प्रामाणिक आणि सरळमार्गी पतीवर अतिशय खुश असते. जिओ ऑर्जिनेदो या प्रवृत्तीची वृषभ राशीची पत्नी असते. ती कुणाला त्रास देणार नाही, कुणाच्याही अध्यात्मध्यात पडणार नाही. याच प्रकारे मकर राशीचा पती वागत असतो. आधी प्रपंच करावा नेटका याप्रमाणे सर्वप्रथम स्वतःच्या कुटुंबाचे हित पाहणारा तो असतो. मुलांचे संगोपन मकर राशीचा पती अधिक वात्सल्याने करतो. आता तुम्हाला अजून मकर राशीचा पती आणि उरलेल्या ज्या 12 राशींमधल्या राशी आहे त्याची जर पत्नी असेल तर नेमकं काय घडतं ते ऐकायचं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आतापर्यंत मी तुम्हाला फक्त 2 राशींची म्हणजे मकर राशीचा पती, मेष राशीची पत्नी, त्याचबरोबर मकर राशीचा पती आणि वृषभ राशीची पत्नी असेल तर काय होतं ते सांगितलेलं आहे. आता या व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत मकर राशीची लहान मुलं कशी असतात, किशोरवयीन मुलं कशी असतात आणि वयस्कर माणसे नेमकी कशी असतात. त्याचबरोबर आपण या राशीसाठी लागणारी सर्वसाधारण पथ्ये देखील ऐकणार आहोत. तर मंडळी, मकर राशीची लहान मुलं खेळकर असली तरी ती त्रास देत नाही. शांतपणे एका जागी बसून खेळण्यांशी खेळत असतात किंवा कोडी सोडवण्यात दंग झालेली असतात.
सामूहिक खेळापेक्षा बैठे जोडीने खेळायचे खेळ मकर राशीच्या लहान मुलांना अतिशय आवडतात. ही मुले अभ्यासात खूप हुशार नसली तरीही जिद्दीने आणि अथक परिश्रमाने प्रगती करून दाखवतात. ठराविक मित्रमैत्रिणी सोडले तर ते कुणाशी फारसं बोलत सुद्धा नाहीत. मकर राशीची किशोरावस्थेतील मुले इतर मुलांप्रमाणे हसून खेळून वागत असतात. सगळ्या कॉलेज जीवनातल्या गोष्टींचा ते आनंद घेत असतात, पण त्याचबरोबर भविष्याचा अचूक वेधसुद्धा घेत असतात. करिअरची योग्य निवड कशी असावी याबद्दल ते जागरूक असतात. मकर राशीची किशोरवयीन मुले प्रेमही व्यावहारिक दृष्टीने करतात. आपण ज्या मुलाची किंवा मुलीची निवड करू ती मुलगी किंवा तो मुलगा चांगल्या स्वभावाचा, प्रामाणिक आणि कष्टाळू आहे ना याची खात्री करूनच मग ते पुढचे पाऊल टाकतात. डोळे झाकून कुणावरही ते सहसा विश्वास ठेवत नाहीत. मकर राशीची वयस्क माणसे उतार वयात अनेक व्याधींनी ग्रस्त असतात, पण तरीही सगळ्या सबबी बाजूला ठेवून जोमाने आवडीच्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत असतात. मकर राशीच्या वयस्क स्त्रिया बसल्या जागी भाजी निवडणे, दळण निवडणे, शिलाई, विणकाम करणे यामध्ये दंग असतात. लहान मुलांनाही स्वतःच्या क्षमतेप्रमाणे त्या सांभाळत असतात. मकर राशीची व्यक्ती कुठल्याही वयात उत्साहाने काम करते, पण सतत काम करण्याच्या या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना मानसिक एकटेपणा जाणवू लागतो. तर अशा सर्वच वयोगटातील मकर राशीचे स्त्री पुरुष हे दीर्घोद्योगी, काटकसरी आणि त्यांच्या मेहनती स्वभावामुळे नावलौकिक आणि यश प्राप्त करतात. या राशीसाठी भाग्यरत्न कोणकोणती आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर शांत, दीर्घोद्योगी, काटकसरी, शनीच्या स्वामित्वाखाली येणाऱ्या मकर या स्थिर राशीसाठी नीलम, हिरा, पाचू ही रत्न उपयुक्त ठरतात. पुष्कराजसुद्धा त्यांना वापरण्यास चालू शकतो. या राशींनी कुणाची उपासना करावी? तर मकर राशीच्या व्यक्तींसाठी श्री शनी उपासना, विष्णू उपासना तसेच श्री हनुमानांची उपासना अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. सर्वसाधारण पथ्य कोणकोणती आहेत या राशीसाठी तेही सांगते. झुंजार, चिवट आणि दीर्घोद्योगी असे मकर राशीचे लोक व्यायाम खूप नियमितपणे करतात. कुठल्याही आजाराने ते खचत नाहीत. आयुष्याचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतात. एरोबिक्स, व्यायामशाळेतले व्यायाम यांना चांगले मानवतात. मध्यम वयात किंचित स्थूल झालेले हे लोक उतार वयात पुन्हा सडपातळ होतात. तर अशा पद्धतीने ही मकर राशीची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. तुम्हाला ही माहिती लागू पडते का? म्हणजे तुम्ही जर मकर राशीचे व्यक्ती आहात तर तुम्हाला कितपत ही माहिती लागू पडली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.